अद्विका, आज जेवायला काय बनवायचं? शेवभाजी बनवतेस का? ठीक आहे, चालेल. तर शेवभाजी बनवण्यासाठी एक मोठा कांदा लांब स्लायसेसमध्ये कट करून घेतला. थोडंसं सुकं खोबरं, लसूणच्या पाकळ्या आणि एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. सगळ्यात पहिले कढईमध्ये एक पळी तेल घालून घेतलं. त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकायचा आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्येच टाकायचे आहे लसणाच्या पाकळ्या आणि त्या पण छान अशा काही सेकंद परतून घ्यायच्या. त्यानंतर कांदा आणि लसूण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर कढईमध्ये खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे. ते पण थोडा कलर चेंज होईपर्यंत छान असे परतून घ्यायचे. त्यामध्ये टाकायचे 1 चमचा तीळ. आता तीळ छान तडतडायला लागली, उडायला लागली की ते पण आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तीळ टाकल्यामुळे या भाजीची टेस्ट खूप छान येते. त्यानंतर आपण जे टोमॅटो घेतलं होतं ते पण घालून घ्यायचे आहे आणि काही सेकंद फक्त याला परतून घ्यायचं आहे. त्यानंतर सेम प्लेटमध्ये हा टोमॅटोसुद्धा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे, ती पण थोडीशी आपल्याला छान अशी तेलावर परतून घ्यायची आहे. आता सगळ्या गोष्टी आपण एका प्लेटमध्ये काढून घेतल्या. गॅस बंद केला आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी थंड होऊ द्यायच्या. थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या. यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी अशा पद्धतीचं वाटण बनवून घेतलं आहे. त्यानंतर सेम कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 पळ्या तेल घालून घ्यायचं आहे. गॅस चालू केला आहे मी. त्यानंतर आपण मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि छान तेल सुटेपर्यंत कमी गॅसवरच आपल्याला छान असं हे वाटण परतून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं या वाटणाला तेल सुटलेलं आहे. अशा वेळेस आपण मसाले घालणार आहोत. तर 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर हा मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि काही सेकंदासाठी फक्त छान असं याला परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. त्यानंतर यामध्येच आपल्याला घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. कोथिंबीर यामध्ये घातल्यामुळे भाजीला छान अशी तर्री येते. तर याला पण काही सेकंद छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून तेच पाणी यामध्ये टाकलं आहे. त्यानंतर आपल्याला जशी भाजी हवी आहे घट्ट पातळ त्या अकॉर्डिंग आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर हा रस्सा थोडा पातळच ठेवायचा आहे कारण की शेव टाकल्यानंतर तो पुन्हा घट्ट होतो. तर या भाजीला मस्त अशी एक उकळी आलेली आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये शेव घालून घ्यायची आहे. तर आता उकळी आल्यानंतर शेव घालून घ्यायची आणि जेव्हा आपल्याला जेवायला बसायचं असेल तेव्हाच ही शेव याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे, नाहीतर भाजी जास्त घट्ट बनते. तर आता शेव टाकल्यानंतर पण एक कमी गॅसवर उकळी येऊ द्यायची. त्यानंतर आपली जी भाजी आहे ती बनून तयार झालेली आहे. तर आता लगेचच आपण याला सर्व्ह करून घेऊया. तर आता एक उकळी आल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आता आपण ताट वाढून घेणार आहोत. तर एका प्लेटमध्ये मस्त गरमागरम अशी ही शेवभाजी मी टाकून घेतलेली आहे. त्याबरोबरच मस्त वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. लिंबू, कांदा आणि गरमागरम चपातीसोबत ही भाजी सर्व्ह करायची आहे. तर आता आपण हे ताट अद्विकाला देऊया. जेवण रेडी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ दररोज असेच बघत राहा. टेस्टी.